हाय एव्हरीवन. 2 दिवसापासून मला खूप सारे मेसेज येत आहेत की सर आम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा स्टेट काउन्सिलिंगचा किंवा IQ NRI कोट्याचा ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो भरला आहे, पण फॉर्म फिल करताना आमच्याकडून काही गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या झाल्या आहेत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की तुमच्या मनात एक डाऊट होता की सर जर आमच्याकडून एखादी गोष्ट फॉर्म मध्ये फिल करताना चुकली असेल किंवा मग डॉक्युमेंट अपलोड करताना चुकली असेल तर आमचं ऍडमिशन जे आहे ते कॅन्सल होईल का, किंवा मग जी SMA लिस्ट येणार आहे 2 तारखेला तर त्या लिस्टमध्ये आमचं नाव येणार की नाही येणार, किंवा मग जर आम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन करायला जाऊ त्यावेळेस कॉलेज आम्हाला रिजेक्ट करेल, ऍडमिशन देणार की नाही देणार. तर या छोट्याशा डाऊट बद्दल आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. मी तुम्हाला पूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये अशा गोष्टी शेअर करणार आहे की ज्या गोष्टीमध्ये जर तुमची चूक झाली तर तुमचे ऍडमिशन कॅन्सल होईल, आणि जर तुमची चूक झालेली असेल आणि ती गोष्ट असेल अशी की जिथून तुमची चूक होऊन पण तुम्हाला ऍडमिशन जे आहे ते 100% दिलं जातं आणि त्या गोष्टीवर उपाय काय आहे त्याची सर्व माहिती आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ बघा, 100% डाऊट सॉल्व्ह होऊन जाईल. सगळ्यात अगोदर जर आपण बघितलं तर आपण जो फॉर्म भरला आहे तो सर्व कोर्ससाठी जेवढे काय कोर्स आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसतील त्या सर्व कोर्सच्या राऊंड 1 पासून लास्ट राऊंड पर्यंत आपण चॉईस फिलिंग करून ट्राय करू शकतो. जर तुम्हाला फर्स्ट ते थर्ड राऊंड पर्यंत एखादं कॉलेज अलॉटमेंट झालं तर तुम्ही इथून पुढच्या राऊंडला एलिजिबल राहत नाही. प्रत्येक ग्रुपसाठी हा सेम रूल आहे, ही पण गोष्ट लक्षात घ्या. आणि येणाऱ्या काळामध्ये ग्रुप वाईज ग्रुप ए मध्ये MBBS BDS येतं, ग्रुप बी मध्ये DMS DHMS BOMS येतं, ग्रुप सी मध्ये जे आहे ते फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, BPO BSLP हे कोर्स येत आहे. तर ग्रुप वाईज मी तुम्हाला राऊंड 1 राऊंड 2 ची जी एलिजिबिलिटी आहे ना किंवा रूल आहे त्याच्यावर पण डिटेल मध्ये व्हिडिओ 100% शेअर करेन. पहा, सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी नीट UG ची डिटेल्स बघायला भेटते. तुम्ही या ठिकाणी तुमचा रोल नंबर टाकला, ऍप्लिकेशन नंबर टाकला, डेट ऑफ बर्थ टाकली आणि OTP व्हेरीफाय केला की ही तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे ती ऑटोमॅटिक येते. त्यामुळे या ठिकाणी तुमचं कुठल्याही प्रकारे जे आहे ते चूक नसणार आहे. जरी असेल तरी मग तो CET सेलचा प्रॉब्लेम आहे असं तुम्ही या ठिकाणी कन्सिडर घेऊन चलू शकता. त्यानंतर तुम्ही इथं सब्जेक्ट वाईज जरी स्कोर बघितला नीटचा, इथं पण तुम्हाला ऑटोमॅटिक येतं, त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाहीये. नंतर इथं तुमचं फुल नेम जर बघितलं ना तर या ठिकाणी पण तुमची कुठलीही चूक तुम्हाला सापडणार नाहीये, कारण जर तुमचं नाव जे आहे ते नीट स्कोर कार्डच्या नुसार जर नाही आलं तर तुमचा फॉर्म जो आहे तो कंटिन्यू होत नाहीये. ही पण गोष्ट लक्षात घ्या. आणि यावर उपाय काय आहे तर तुमची जी प्रोफाईल आहे तिथं जाऊन तुम्ही तुमचं नाव एडिट करू शकता. मग तिथून तुम्हाला जे आहे ते नंतर फॉर्म फिल करण्यासाठी ऑप्शन दिला जातो. ही पण गोष्ट लक्षात घ्या. नंतर तुम्हाला या ठिकाणी एक पॉईंट सिलेक्ट करणं होतं की तुमचं नाव जे आहे ते 10वी नंतर बदललेलं आहे का, किंवा मग तुमचं जर मॅरेज झालं असेल तर तिथं तुमचं नाव चेंज झालेलं आहे का, तर तुम्हाला या ठिकाणी नो करणं होतं. जर चेंज असेल तर तुम्ही या ठिकाणी येस करून या ठिकाणी एक पॅरेग्राफ ओपन होता, या ठिकाणी तुम्ही जे नाव बदललं आहे ते नाव फिल करू शकत होतात. तुम्ही येस केलं किंवा नो केलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही, तुमचं ऍडमिशन 100% कंप्लीट होऊन जाईल. आता पहा, इथं फादरचं नाव होतं, तुम्ही इथं जरी चूक केली तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही एक नॉर्मल ऍफिडेव्हिट बनवून तुमचं ऍडमिशन घेऊ शकता. हा पण मिस्टेक असेल समजा तरी काही प्रॉब्लेम येणार नाहीये. तर आता मी तुम्हाला इथून पुढे त्याच गोष्टी शेअर करेल की ज्या गोष्टीमध्ये तुमची मिस्टेक झाली की तुम्हाला ऍडमिशन दिलं जात नाहीये. या ठिकाणी आपल्याला एक जेंडर सिलेक्ट करणं होतं. जसं की एखादा विद्यार्थी जो आहे तो मुलगा आहे आणि त्यानं जर चुकून फिमेल सिलेक्ट केलं ना तर या विद्यार्थ्याला ही चूक जी आहे ती दुरुस्त करणं पडेल. मग ती तुम्हाला फॉर्म एडिट ऑप्शन भेटल्यावर करणं पडेल, किंवा मग जर एडिट ऑप्शन नाहीये मिळत तर तुम्हाला CET सेलच्या ऑफिसला जाऊन करणं पडेल, किंवा मग तुम्ही त्यांना कॉलवर तुमचा प्रॉब्लेम शेअर करून किंवा मेल करून पण ती प्रॉब्लेम दुरुस्त करू शकतात. पण तुमचं जेंडर जर मेल असेल आणि तुम्ही चुकून जर फिमेल टाकलं ना तर तुम्हाला जी सीट अलॉटमेंट होणार आहे ती वुमन कोट्याची पण होऊ शकते. त्यामुळे जर तुमचं जेंडर मिसमॅच झालं तर तुम्हाला ज्यावेळेस अलॉटमेंट केलं जातं ना कॉलेजमध्ये, तुम्ही ऑफलाईन ऍडमिशनला जाताना सीट भेटल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरीफाय कराय तर तिथं तुम्हाला 100% कॉलेज रिजेक्ट करणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. पण जर तुम्हाला राऊंड 1 राऊंड 2 ला अलॉटमेंट झालं, कॉलेजने रिजेक्ट केलं, तर तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे तो परत अनलॉक करून थर्ड राऊंड साठी परत एक वेळेस अप्लाय करून मग तुमचं जेंडर करेक्ट करून तुम्ही तुमचं ऍडमिशन जे आहे ते 100% करू शकतात. पण इन केस तुमचा स्कोर कमी, तुम्हाला सेकंड राऊंड पर्यंत अलॉटमेंट झालं नाही, तुम्हाला डायरेक्ट थर्ड किंवा फोर्थ राऊंडला अलॉटमेंट झालं तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला कॉलेज रिजेक्ट करतं. मग तुमच्यापाशी दुसरा कोणताही ऑप्शन राहत नाहीये. तुमचं ऍफिडेव्हिट पण इथं काही कामाला येत नाहीये. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण तुमचं जेंडर चुकलं म्हणजे तुम्हाला वेगळ्या कोट्यामधून सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स बनतो, आणि तसं जर झालं तर कॉलेज डायरेक्ट तुम्हाला रिजेक्ट करतं, कुठल्याही प्रकारे ऍडमिशन देत नाहीये. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. त्यानंतर बाकीच्या गोष्टी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी रिलीजन आहे समजा, हे एक तुम्हाला थोडं व्यवस्थित फील करणं आहे. हा पण मुद्दा तोच आहे, कारण तुम्ही एखादं वेगळं रिलीजन समजा घेतला आणि तिथून जर तुम्ही मायनॉरिटी मधून गेला तर तिथे एखादं कॉलेज अलॉटमेंट झालं तर त्या ठिकाणी पण तुम्हाला ऍडमिशन दिलं जाणार नाही, डायरेक्ट रिजेक्ट केलं जातं. इथं पण तुम्हाला थोडं केअरफुली फील करणं आहे. त्यानंतर तुम्ही ऍड्रेसमध्ये नॉर्मल इन्फॉर्मेशन टाकली, थोडी मिस्टेक झाली तरी काही प्रॉब्लेम येणार नाहीये. त्यानंतर तुम्ही खाली फॉर्म मध्ये बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी NRI दिसतं. तुम्ही जर NRI ला येस केलं किंवा मग OCI ला जर येस केलं समजा या ठिकाणी, तर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो फक्त IQ कोट्यामधून फिल होतो. या ठिकाणी तुम्हाला स्टेटचं कुठल्याही प्रकारे ऑप्शन मिळत नाहीये. आणि NRI कोट्याची फीस जी आहे ती जनरल कॅटेगरीच्या फीसच्या
5 पटीनं जास्त असते. मग तुम्ही जर NRI करताल इथं आणि फॉर्म फिल करताल कंटिन्यू आणि नंतर तुम्हाला अलॉटमेंट होईल, तर मग त्या कंडिशनमध्ये तुम्हाला जेवढी फीस आहे तेवढी फीस द्यावी लागेल. कॅटेगरीच्या फीसमध्ये किंवा जनरलच्या फीसमध्ये कुठल्याही प्रकारे ऍडमिशन दिलं जात नाही. आणि जर तुम्हाला राऊंड 1 राऊंड 2 ला नाही भेटलं, डायरेक्ट थर्ड राऊंडला भेटलं, तर मग तुमचं पूर्ण 1 वर्ष पण वेस्ट या ठिकाणी जाऊ शकतं. कारण जर फर्स्ट सेकंड राऊंडला भेटलं, तुम्ही थर्ड राऊंडला एडिट करून फोर्थ राऊंडला सेकंड राऊंडला एडिट करून नंतर तुम्ही थर्ड राऊंडला पार्टिसिपेट करू शकता. पण इन केस सीटच तुम्हाला थर्ड राऊंडला मिळते किंवा फोर्थ राऊंडला मिळते, तुमच्यापाशी एडिटचा कुठल्याही प्रकारे ऑप्शन राहत नाहीये. त्याच्यामुळे हे जे रिझर्वेशनचं ऑप्शन आहे ना, या ठिकाणी तुम्हाला खूप केअरफुली फॉर्म फिल करणं आहे. त्यानंतर तुम्हाला नॅशनॅलिटी इंडियन करणं आहे. डोमासाईल तुम्हाला यस करणं आहे, कारण ज्या विद्यार्थ्याकडे डोमासाईल नाही ते विद्यार्थी पण स्टेट कोट्याच्या सीटसाठी एलिजिबल नसतात. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण आपलं महाराष्ट्र स्टेट जे आहे ना ते क्लोज स्टेट आहे. त्यामुळे आपल्या स्टेटचे डोमासाईल असणारे विद्यार्थी या ठिकाणी ऍडमिशन करू शकतात, बाहेरचा विद्यार्थी नाही येऊ शकत. नंतर या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी जी दिसते ना, तर तुम्हाला तुमची कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करणं आहे. जर एखादा विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतोय किंवा मग एसीबीसी मध्ये येतोय किंवा मग कोणत्याही कॅटेगरीमध्ये येतोय आणि तो जर ईडब्ल्यूएस मध्ये जातोय, तर त्याला त्या ठिकाणी पण ऍडमिशनच्या वेळी रिजेक्ट केलं जातं, तुम्हाला ऍडमिशन नाही दिलं जाणार. आणि याबद्दल सीईटी सेलनं ईडब्ल्यूएस ची जी नोटीस टाकली ना, तर त्या नोटीसमध्ये हेच मेन्शन केलं की एखादा विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतोय आणि तो ईडब्ल्यूएसचा कट ऑफ कमी जातोय, म्हणून ईडब्ल्यूएस मधून जर काउन्सिलिंग करत असेल तर त्याला कुठल्याही प्रकारे ऍडमिशन दिलं जाणार नाहीये. तर तुमचा जो टीसी असतो त्या ठिकाणी जी तुमची कॅटेगरी आहे त्याच कॅटेगरीमधून तुम्हाला काउन्सिलिंग करणं आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. किंवा नीटमध्ये जी तुम्ही कॅटेगरी वापरली असेल तर त्या कॅटेगरीमधून तुम्ही तुमची काउन्सिलिंग करू शकतात. किंवा मग तुमचे जे ऑफिशियल डॉक्युमेंट आहेत समजा कॅटेगरीचे असतील किंवा मग जसं मी तुम्हाला टीसी बोललो, टीसी असेल तर तिथं जी तुमची कॅटेगरी तिथूनच तुम्हाला तुमचं ऍडमिशन करणं आहे. तर कॅटेगरी पण तुम्हाला एकदम व्यवस्थित फिल करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तुमची कॅटेगरी मिस झाली तर तुम्हाला त्या कॅटेगरीचा डॉक्युमेंट त्या ठिकाणी सबमिट करावा लागतो. आणि जर तो डॉक्युमेंट तुम्ही सबमिट करताय तुमच्या टीसीवर जर वेगळी कॅटेगरी असेल ना, तर त्या कंडिशनमध्ये पण तुमचं ऍडमिशन कॅन्सल होतं. ही गोष्ट लक्षात घ्या. तर ही गोष्ट तुम्हाला काळजीपूर्वक बघणं आहे. त्यानंतर जर तुम्ही बाकीच्या गोष्टीचा विचार केला, त्या ठिकाणी पीडब्ल्यूडी विचारलंय, हे जर तुमचं यस असेल आणि तुम्ही फिजिकल हँडिकॅपचे डॉक्युमेंट जर प्रॉपर सबमिट नाही केले तर तुम्हाला 100% कॉलेज जे आहे ते रिजेक्ट करू शकतं. त्यानंतर हा पण कोटा आहे जे ऑदर रिझर्वेशन आहे ना, मायनॉरिटीचं झालं किंवा कोणतंही झालं, तर हे पण तुम्हाला व्यवस्थित फिल करणं आहे. मेजर मिस्टेक इथं तुम्हाला करणं नाहीये. ही जर मिस्टेक झाली तर तुम्हाला ऍडमिशनसाठी 100% प्रॉब्लेम या ठिकाणी येऊ शकतो किंवा कॉलेज रिजेक्ट पण करू शकतं. एक ऍफिडेव्हिट देऊन तुम्हाला चालणार नाहीये. तुम्हाला त्या मायनॉरिटीचा डॉक्युमेंट किंवा मग त्या मायनॉरिटीचं ऍफिडेव्हिट जे असतं ना, ते त्या ठिकाणी सबमिट करणं कंपल्सरी राहतं. जसं इथं लँग्वेजचं आहे, जर समजा तुम्ही एखाद्या लँग्वेज मधून जाताय समजा, तर मग त्या ठिकाणी तुम्हाला ते जर कॉलेज अलॉटमेंट झालं तुम्हाला त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट सबमिट करणं पडतं. अदरवाईज तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट दोन्ही कॉलेजवाले 100% रिजेक्ट करण्याचा चान्स लागू शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या. नंतर तुम्हाला इथं 10वीची इन्फॉर्मेशन फिल करणी होती. त्या पॅरेग्राफमध्ये तुमच्याकडून छोटी मोठी चूक होत असेल तर तुम्ही ऍफिडेव्हिट सबमिट करून कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन 100% कंप्लीट करू शकतात. छोट्या मोठ्या चुकीमुळे तुमचं ऍडमिशन जे आहे ते कोणतंही कॉलेज कॅन्सल करणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तुमचा तालुका असेल, जिल्हा असेल, तिथे तुम्ही पूर्ण नाव टाकलं तरी एक एक लेटर शो होत आहे. त्याच्यामुळे तो कुठलाही आपला प्रॉब्लेम नाही, तो टेक्निकल सीईटी सेलचाच अपडेट आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर 12वीची इन्फॉर्मेशन फिल करणं आहे. इथं जरी तुमच्याकडून चूक झाली तरी तुम्ही तुमचं ऍफिडेव्हिट सबमिट करून त्या ठिकाणी 100% ऍडमिशन करू शकता. तुम्हाला कोणी पण ऍडमिशन शिवाय वाचू शकत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. तुमचं ऍडमिशन जे आहे ते खात्रीशीर होऊन जाईल एक ऍफिडेव्हिटवर. किंवा मग तुम्ही 12वीचे मार्क फिल करताय, मार्कमध्ये जर काय मिस्टेक होत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ऍफिडेव्हिट देऊन पण ऍडमिशन करू शकता. किंवा मग कॉलेज जे आहे ते तुमचे मार्कशीटवरले मार्क किंवा फॉर्म मधले मार्क दोन्हीकडे कम्पेअर करत नाहीये. त्यामुळे तुमच्याकडून छोटी मिस्टेक झाली की 12वीचे मार्क तुम्हाला या ठिकाणी 82 टाकणं होतं समजा बायोलॉजीला, तुम्ही जर समजा इथं 92 टाकले तरी तुम्हाला असा मोठा काय प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही एक ऍफिडेव्हिट करून तुमचं ऍडमिशन कन्फर्म करू शकता. किंवा मग त्यांनी जर नाही चेक केलं तर तुम्हाला ऍफिडेव्हिट द्यायची पण कुठल्याही प्रकारे गरज पडणार नाही. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आपण आलो पॅरलल रिझर्वेशनवर. हा पण तुम्हाला रिझर्वेशन जे आहे ना ते पूर्णपणे व्यवस्थित फिल करणं आहे. कारण जर इन केस तुम्ही हिल एरिया किंवा डिफेन्स 1, डिफेन्स 2 किंवा महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर किंवा जे काय खाली वरी आहे ना अपवादाचा दावा करायचा आहे, इथे जर तुम्ही एखादी अनवॉन्टेड गोष्ट सिलेक्ट केली आणि त्या गोष्टीमधून जर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालं तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला तो डॉक्युमेंट तिथे सबमिट करणं पडेल. आणि जर तुम्ही डॉक्युमेंट सबमिट नाही केला तर तुम्हाला तिथं ऍडमिशन दिलं जात नाहीये. ही पण गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे ऑदर रिझर्वेशन मधून जरी कट ऑफ कमी जात असेल, तुम्हाला जरी वाटलं की कमी कट ऑफ अलॉटमेंट होऊ शकतं, तरी तुम्हाला तो सिलेक्ट नाहीये करणं. तुमच्यापाशी जे बेनिफिट आहे, ज्या कॅटेगरीचे बेनिफिट आहे, ज्या रिझर्वेशनचे बेनिफिट आहे ना, तर त्याच्या थ्रूच तुम्हाला काउन्सिलिंग करणं आहे, जेणेकरून की ऍडमिशनसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम येणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आता इथे एक मला अर्ज करायचा आहे, आय वॉन्ट टू अप्लाय असं असताना, तर इथे तुम्ही ओनली स्टेट कोटा केला तर तुम्हाला 100% कोणताही कोर्स मिळो कॅटेगरीनुसार किंवा गर्ल्स फ्री एज्युकेशन मधून ऍडमिशन दिलं जाणार आहे. पण इन केस इथं जर तुम्ही IQ कोटा किंवा इन्स्टिट्यूशनल कोटा करणार आहे आणि चॉईस फिलिंग करणार आहे, तुम्हाला सीट अलॉटमेंट होईल ना, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कॅटेगरीचा बेनिफिट मिळत नाहीये किंवा गर्ल्स फ्री एज्युकेशनचा बेनिफिट मिळत नाहीये किंवा तुम्हाला जनरल कॅटेगरीच्या फीसमध्ये ऍडमिशन दिलं जात नाहीये. जी काय NRI कोट्याची 5 पटीने फीस राहते, IQ कोट्याची 3 पटीने फीस राहते जनरल कॅटेगरीच्या फीस पेक्षा, तर तेवढी फीस तुम्हाला या ठिकाणी 100% पेमेंट करावी लागेल. ही पण गोष्ट लक्षात घ्या. आणि तुम्हाला जर
स्कॉलरशिप कशी मिळणार हे कोटा बघून जर कळत नसेल तर सिंपल फॉर्मॅट आहे. ज्या ठिकाणी तुम्ही 1,000 रुपये पेमेंट करणार आहे ना, तर त्या कोट्यामधून तुम्हाला जे आहे ते पूर्णच्या पूर्ण कॅटेगरीचे बेनिफिट आणि गर्ल्स फ्री एज्युकेशन लागू होणार आहे. जर तुम्ही जास्त पैसे देऊन फॉर्म भरताय तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला गर्ल्स फ्री एज्युकेशन आणि कॅटेगरीचे बेनिफिट मिळत नाहीये. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्याच्यामुळे तुम्ही पेमेंट किती रुपये केलं याच्यावर पण तुम्ही तुमचं आयडेंटिफाय करू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचा अपडेट आपला असा आहे की डॉक्युमेंट अपलोड बद्दल. समजा एखादा विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतोय आणि त्यानं एखादा डॉक्युमेंट सिलेक्ट केला पण तो डॉक्युमेंट सध्या त्याच्याकडे रेडी नाहीये, तर त्यानं डॉक्युमेंट नाही अपलोड केला तर काय प्रॉब्लेम येईल का? जसं की एखादा विद्यार्थी ज्यानं की डोमासाईल येस केले महाराष्ट्र स्टेटचं, डोमासाईल बनवायला टाकली पण त्याची डोमासाईल अजून आलेली नाहीये, तर त्या कंडिशनमध्ये त्याचा फॉर्म जो आहे तो सीईटीसीएल रिजेक्ट करतं का? पहा, तुमचं पेमेंट झालं, तुम्ही 1,000 रुपये पेमेंट केलं म्हणजे तुमचा फॉर्म 100% कंप्लीट झाला. मग तुमच्या फॉर्म मध्ये छोटी मिस्टेक असो मोठी मिस्टेक असो किंवा तुम्ही कॅटेगरी जरी दुसऱ्याची टाकली असेल म्हणजे वेगळीच टाकली असेल, तुमची वेगळीच आहे ना, तर त्या कंडिशनमध्ये पण सीईटीसीएल तुम्हाला रिजेक्ट करत नाहीये. जी का एसएमएल लिस्ट येणार आहे 2 तारखेला, त्या ठिकाणी तुमचं नाव येऊन जाईल, तुम्हाला चॉईस फिलिंग साठी पण ऑप्शन दिला जाईल. पण तुमची जर मेजर मिस्टेक असेल ज्या मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केल्या त्यापैकी एखादी, तर ज्यावेळेस तुम्हाला अलॉटमेंट होणार आहे तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशनला जाणार आहे त्यावेळेस कॉलेज तुम्हाला रिजेक्ट करणार आहे. आता तुमच्याकडून चूक झाली म्हणजे तुमच्या एसएमएल लिस्टमध्ये नाव 100% येणार आहे, तुम्हाला चॉईस फिलिंगचा ऑप्शन 100% दिला जाणार आहे. तुम्हाला रिजेक्ट कधी केलं जाणार आहे? ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशनला जाणार आहे, कॉलेजमध्ये ऍडमिशन करणार आहे, मग त्यावेळेस तुम्हाला कॉलेज ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाय करेल आणि मग तिथून तुमची चूक लक्षात आणून देऊन तुम्हाला रिजेक्ट केलं जातं. ही गोष्ट लक्षात ठेवा. पण जर तुमची ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या नाही ह्यामध्ये आणि त्यापैकी जर एखादा पॉईंट तुमच्याकडून मिस झाला असेल किंवा थोडा चुकला असेल ना, तर तुम्ही त्याचं ऍफिडेव्हिट बनवून ठेवा. कॉलेजमध्ये ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल, जर ते कॉलेजच्या स्टाफला आयडेंटिफाय झालं तुम्ही ऍफिडेव्हिट देऊ शकता. जर त्यांना आयडेंटिफाय नाही झालं तुमचं ऍडमिशन त्या ठिकाणी 100% होऊन जातं. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाहीये. आणि इन केस एखादा विद्यार्थी जर एखादं डॉक्युमेंट अपलोड नाही करणार किंवा तुमच्याकडून चुकीचे डॉक्युमेंट अपलोड झालं तर तुम्हाला सीईटीसीएलनं मेल केला आणि तुम्ही परत जर नॉर्मल डॉक्युमेंट जर अपलोड केला असेल समजा तुमचं ओरिजिनल, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे काहीही अडचण येणार नाहीये. तुम्हाला ऍडमिशनच्या टायमाला पण 100% ऍडमिशन दिलं जातं. फक्त ज्यावेळेस सीट अलॉटमेंट होईल त्यावेळेस तुमच्यापाशी 100% डॉक्युमेंट रेडी असणं खूप जास्त गरजेचं असतं. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तुम्हाला डॉक्युमेंट जे अपलोड करणार आहेत ते कॅटेगरीनुसार डॉक्युमेंट अपलोड करणार आहेत. आता जर एक जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला ऍडमिट कार्ड, नीटचा रिझल्ट, त्याबरोबर नॅशनॅलिटी, डोमासाईल तुम्हाला टाकणं पडेल किंवा या ठिकाणी तुम्ही 12वीचा टीसी पण टाकू शकता. 12वीची मार्कशीट टाकणं, 10वीची डेट ऑफ बर्थ वाली मार्कशीट टाकणं तुम्हाला डेट ऑफ बर्थच्या प्रूफसाठी, आणि मेडिकल फिटनेस जो आहे ना आपलं ते पण तुम्हाला टाकणं आहे. फक्त एचच्या फॉर्मॅटमध्ये टाकणं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. पहा, या व्हिडिओमध्ये मी ज्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्या ना की जिथून मिस्टेक झाल्यावर तुमचा प्रॉब्लेम येऊ शकतो, तर त्या गोष्टीमध्ये जर मिस्टेक झाली असेल तर तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करू शकता किंवा मग सीईटीसीएलला मेल करून त्यांना बोलू शकता की असा प्रॉब्लेम झाला, आमचा फॉर्म अपडेट करा, किंवा ऑफिशियली सीईटीसीएलच्या ऑफिसमध्ये जाऊन पण तुम्ही त्यांना 100% व्हिजिट करू शकता. बाकी नॉर्मल गोष्टीमध्ये मिस्टेक झाली असेल किंवा मग डॉक्युमेंट अपलोड केले ते सीईटीसीएलचा मेल आला रॉंग डॉक्युमेंट म्हणून किंवा अंधक डॉक्युमेंट म्हणून आहे किंवा मग डॉक्युमेंटमध्ये ऍफिडेव्हिट बनवा म्हणून, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे काही अडचण येणार नाहीये. फक्त तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट स्वतः एक वेळेस चेक करणं आहे आणि सगळे जर 100% करेक्ट असतील तर मग तुम्हाला ऑफलाईन ऍडमिशनमध्ये कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम येणार नाही. पण तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जर समजा काही कमतरता असेल किंवा डॉक्युमेंट एक्सपायर झाला असेल तर मग त्यावेळेसच तुम्हाला कंडिशन येते. किंवा तुम्ही जर एखादं अलग रिझर्वेशन सिलेक्ट केलं आणि त्याचं डॉक्युमेंट तुमच्यापाशी नाहीये आणि कॉलेज तुम्हाला ते मागतंय, तर त्याच कंडिशनमध्ये तुमचं ऍडमिशन कॅन्सल केलं जातं. बाकी नॉर्मल मिस्टेकसाठी तुमचं कुठल्याही प्रकारे ऍडमिशन कॅन्सल केलं जात नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त विचार करून कुठल्याही प्रकारे टेन्शन घ्यायची काहीही गरज नाहीये. हा एक छोटीशी इन्फॉर्मेशन होती, मी सविस्तर तुमच्याबरोबर शेअर केली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुडून राहा. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सीची पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गायडन्स हवा असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.